रावणाच्या अहंकाराची कथा सांगून शिंदेंचं भाजपला सूचक आव्हान. राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील त्यांच्या एका वक्तव्यानं राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे. रावणाची लंका जशी अहंकारानं जळून खाक झाली, तशीच आता राजकारणातील एकाधिकारशाही आणि अहंकार मोडून काढण्याचा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे त्यांच्या आणि भाजपमधील संबंधांमध्ये कथित तणाव असतानाच हे विधान आल्यानं त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये रंगली आहे. शिंदे शनिवारी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी केलेल्या भाषणामध्ये हे महत्वपूर्ण विधान केलं. रावणाची लंका अहंकारामुळे जळून खाक झाली. आता तुम्हाला एकाधिकारशाही आणि अहंकार संपवायचा आहे, असे सूचक विधान शिंदे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचा रोख कोणाकडे आहे हे स्पष्ट जरी झालं नसलं तरी अलीकडच्या काळात भाजपच्या काही नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचं हे विधान भाजपसाठी एक मोठं आव्हान मानलं जात आहे. यावेळी त्यांनी महिला शक्तीचं सुद्धा जोरदार कौतुक केलं. महाराष्ट्रातील सत्तापालट घडवून आणण्यात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजना काही लोकांनी बंद करण्याचा प्रयत्न केला, असा अप्रत्यक्ष आरोप करत त्यांनी या योजनेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मी दिलेला शब्द पाळतो. ही योजना कधीही बंद होणार नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे, असं ठामपणे सांगत त्यांनी महिलांना आश्वस्त केलं. याशिवाय मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आतापर्यंत 70,000 रुग्णांना मदत करण्यात आल्याची माहिती सुद्धा शिंदे यांनी सभेत दिली. मात्र त्यांचे रावण, अहंकार, एकाधिकारशाही हे विधानच सध्या राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. कथित नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी नाव न घेता दिलेलं हे आव्हान भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी भविष्यातील संघर्षाची नांदी मानली जात आहे.